नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज घेऊन आलेलो भूगोलाचा प्रश्न काय आहे बघा मुलांनो. भारत कोणत्या गोलार्धात स्थित आहे. आता अगोदर आपण बेसिक गोष्ट समजून घेऊया, नंतर आपण या प्रश्नाचा उत्तर सोडवूया. बघा, पृथ्वीचा आकार कसा असतो मुलांनो, तर तो असतो अंडाकृती किंवा चपटाकृती. याच पृथ्वीच्या मध्यातून एक सरळ रेषा जाते, जिला आपण विषुववृत्त म्हणतो, आणि हे असतो 0 डिग्रीवर. बरोबर. हा आहे उत्तर गोलार्ध, हा आहे दक्षिण, हा आहे पूर्व, आणि हा आहे पश्चिम. आणि मुलांनो नंतर बघा, 0 डिग्रीच्या वर आपण इथं गेलो 23.5 डिग्रीवर, तर इथं आहे कर्कवृत्त. बरोबर. काय आहे कर्कवृत्त. आणि याच्यावर गेलो 66.5 डिग्रीवर, तर इथं आहे आर्टिक वृत्त. बरोबर. आता मला सांगा मुलांनो, भारताच्या मधामधून हा जो आहे हा कर्कवृत्त जातो, आणि भारत कुठे आहे, इथे आहे मुलांनो. तर मला सांगा या भारताचे स्थान कुठं असेल, तर बघा हा आहे उत्तर गोलार्ध आणि हा आहे पूर्व गोलार्ध. बरोबर. तर मग आपलं उत्तर काय असेल, भारताचे स्थान उत्तर पूर्व गोलार्धात आहे. का बरं, कारण 23.5 डिग्री मधून काय जातो, कर्कवृत्त जातो. बरोबर. आणि भारताचे स्थान कुठे आहे, इथं आहे. बरोबर. म्हणून भारताचे स्थान कुठे असेल, उत्तर पूर्व गोलार्धात. आपलं उत्तर काय असेल, भारत कोणत्या गोलार्धात स्थित आहे, तर उत्तर पूर्व गोलार्धात स्थित आहे. मुलांना तुम्हाला समजलं.